ज्यांनी गेल्या 3 निवडणुकीमध्ये मी कधीच तुम्हाला विसरू शकत नाही. माझ्या रक्तामध्ये जोपर्यंत जीव आहे, माझ्या नसा नसात जीव आहे, तोपर्यंत मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. दुसरी गोष्ट, निवडणूक आलेल्या रडायचं नाही, लढायचं. माझ्या आयुष्यात ती कधी रडली नाही, पण उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्यावेळी रडली म्हणजे मला त्या शिंदे साहेबांमध्ये भाऊ दिसला, माझा मोठा भाऊ अण्णा, आणि ते तसेच बोलत होते जसं माझा भाऊ माझ्यावर प्रेम करायचा. आणि त्यांनी बोललं, ताई तू येणार, मी आहे तुझ्या मागे. त्यावेळी मी किती केलं तरी स्त्री आहे शेवटी, मलाही भावना आहेत, मलाही हृदय आहे. मी सुद्धा महिला आहे आणि महिलांना लढायला पहिला येतं. मग किती वर्षांनी मी पहिल्यांदा स्टेजवर एकदा भुजबळ साहेबांनी मला दम दिला तर आदेश, मी गेली अशी तक्रार घेऊन, आणि माझ्या डोळ्यातून अश्रू आले. ते म्हणाले, तुझं काही काम नाही राजकारणात, तू जा आणि घरी भाकऱ्या वाज. मला इतकं वाईट वाटलं. तेव्हा सुद्धा निवर्तन माझ्या बरोबर होते. तर कोणाकडे तुम्ही मला घेऊन गेलं शिवाय खायला. पण मी त्यावेळी गाडीत बसला विचार केला, या भुजबळ साहेबांना मी बनवून दाखवीन मी काय चीज आहे म्हणून. आणि एक दिवस असा झाला की महाराष्ट्राचे अध्यक्ष करताना त्याने अर्जवून माझं नाव घेतलं आणि ताईला केलं पाहिजे. आणि तशी ती हे माझं व्यक्तिमत्व बघून आलेली आहे. नगरसेविका राहिले, सभापती राहिले, तिलाही काम करण्याची आवड आहे आणि मला खूप प्रेम करते ती, आणि ते तिचं प्रेम कधीच मी फुकट जाऊन देणार नाही.